अकोला येथील पीडितेवर बलात्कार व खून झाल्याप्रकरणी नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे लवजी शक्ती सेना व इतर संघटनेच्या वतीनं आरोपींना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। तसंच आज ह्या सरकारला जाग हवी आणि तिथचा जो पोलीस निरीक्षक आहेत प्रेम कात्रे याला निलंबित व्हावं म्हणून माननीय आमचे विदर्भाचे उपाध्यक्ष आदरणीय जीवनजी गायकवाड साहेब यांनी आज लोटांगण अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून तर तहसील कार्यालयापर्यंत लोटांगण घेतलं, जेणेकरून आमच्या लोटांगण पाहून ह्या प्रशासनाला जाग येईल की आमच्या माय बहिणीवर बलात्कार होत आहेत तरी सरकार जागे का होत नाही। ह्या लोटांगणाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला जागी करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही ह्या 8 दिवसामध्ये त्या आरोपीवर 302च्या 376च्या गुन्हा दाखल केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मातंग समाज पेटल्याशिवाय राहणार नाही। अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून तर तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यामध्ये कार्यकर्ते लोटांगण घेत थेट तहसील कार्यालयापर्यंत पोहोचले। मोर्चामध्ये लवजी शक्ती सेनाचे विदर्भ प्रमुख रुपेश खडसे, उपाध्यक्ष जीवन गायकवाड, अध्यक्ष संजय कटाळे, कोर कमिटी महासचिव प्रकाश डोंगरे, काटोल तालुका अध्यक्ष गुलाब ताकतोडे, चंद्रकांत वानखडे, शंकर वानखडे, संजय कावळे व हजारो बांधवांनी लोटांगण आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिलं। विदर्भ न्यूज, काटोल।